माझं नाव पूनम आहे. माझ्या मोठ्या बहिणीचं नाव शीतल. शीतलला आमच्या शेजारच्या गावात दिलं होतं. माझी बहीण लग्न झाल्यापासून 3दा प्रेग्नेंट राहिली होती. 3ही वेळेस तिचा गर्भपात झाला. आता दीदी 4थ्यांदा प्रेग्नेंट होती. सगळेच देवाजवळ प्रार्थना करत होते की यावेळेस तरी तिचा गर्भ नीट राहू दे. प्रेग्नेन्सी राहून 3च महिने झाले होते. तेच माझी दीदी पुन्हा आजारी पडली. आई-वडिलांच्या म्हणण्यानुसार मी माझं सामान पॅक करून दीदीची काळजी घ्यायला तिच्या घरी गेले. मी गेल्यानंतर 4-5 दिवसातच दीदीचा मृत्यू झाला. दीदी वारल्यानंतर मी जास्त दिवस तेथं राहिली नाही. माझे जिजाजी चांगला माणूस नव्हता. माझी दीदी त्याची दुसरी बायको होती. त्याची पहिली बायको त्यांना घटस्फोट देऊन निघून गेली होती. माझी दीदी आणि तिचा नवरा शिरीष यांचं लव्ह मॅरेज होतं. त्यामुळेच दीदी त्याचा अत्याचार सहन करत होती. दीदीच्या मृत्यूला कारण तिचा नवरा आणि सासूच आहे असं मला वाटत होतं. तिचा नवरा छोट्या छोट्या गोष्टीवरून दीदीवर हात उचलायचा. तो तिला कधी माहेरी येऊ देत नव्हता. दीदीने घरच्यांच्या विरुद्ध जाऊन शिरीषसोबत लग्न केलं होतं. त्यामुळे माहेरी काहीच न सांगता ती सर्व अत्याचार सहन करत होती. आणि या गोष्टीत दीदीची सासू देखील आपल्या मुलाला साथ द्यायची. दीदीच्या मृत्यूचा त्या कुटुंबाला काहीच फरक पडला नव्हता. दीदी गेल्यावर माझ्या आई-वडिलांना खूप दुःख झालं. दीदीला जाऊन 6 महिने झालं होतं. माझे आई-वडील या सर्व गोष्टीतून अजून सावरले नव्हते. माझा मोठा भाऊ जॉबनिमित्त त्याच्या बायकोसोबत शहरात राहत होता. आमच्या 3 भावात सगळ्यात छोटी मीच होते. त्यामुळे आई-वडिलांची काळजी घेण्यासाठी मी माझं पुढचं शिक्षण सोडलं. आता माझ्या लग्नासाठी स्थळ बघायला सुरुवात झाली. परंतु आमची परिस्थिती गरीब असल्यामुळे बरेच दिवस स्थळ पाहूनही माझं लग्न जमत नव्हतं. एक दिवस अचानक माझा मोठा भाऊ सचिनचा फोन आला आणि तो म्हणू लागला की शिरीषचा मला फोन आला होता. त्याला तुझ्याशी लग्न करायचं आहे. तू शिरीषसोबत लग्न करशील का? त्याच्या तोंडातून ते बोलणं ऐकून मला खूप राग आला. मी त्याला म्हणाले, तुला लाज वाटत नाही का? शिरीषला मी माझ्या बहिणीचा खुनी मानते. अशा माणसासोबत लग्न करण्यापेक्षा मी आयुष्यभर कुमारी राहील आणि जोपर्यंत आई बाबा जिवंत आहे तोपर्यंत मी लग्न करणार नाही. तुम्ही माझी काळजी करू नका. असं म्हणून मी फोन बंद केला. दुसऱ्या दिवशी मला शिरीषचा फोन आला. मी त्याचा फोन कट करून सायलेंट केला. त्यानंतर शिरीष मला वारंवार कॉल करत होता. मी रागातच फोन उचलला आणि त्याला म्हणाले, आता तुला आमच्याकडून काय हवं आहे? का तू वारंवार फोन करून मला त्रास देत आहे? त्यावर शिरीष म्हणाला, एवढा राग चांगला नाही. मला माहीत आहे तुझ्या दीदीसोबत माझे वागणं चांगलं नव्हतं, पण माझं तिच्यावर खूप प्रेम होतं. मला तिची खूप आठवण येते. कधी कधी वाटतं आत्महत्या करावी. मी म्हणाले, आत्महत्या करायची असेल तर कर मग, नाहीतर एखाद्या वेड्यांच्या दवाखान्यात जाऊन भरती हो. यात मी काय करू? असं म्हणून मी रागानेच फोन ठेवून दिला. मी नंतर विचार केला की दीदीच्या शेवटच्या दिवसात मी दीदीसोबत होते, पण या दिवसात तिने कधीच शिरीषबद्दल तक्रार केली नाही. कदाचित तो सुधारलाही असेल आणि हो, आता त्याला दीदी जाण्याचं दुःख पण आहे. यावेळेस त्याची मनस्थिती चांगली नाही. अशा परिस्थितीत त्याच्याशी बोलणं गरजेचं आहे. असा विचार करून मी शिरीषसोबत बोलू लागले. काही दिवसानंतर मी त्याच्याशी लग्न करायला देखील तयार झाले. मी माझ्या भावाला माझा हा निर्णय सांगितला. तो पण खूप खुश होता. माझे आईवडील या लग्नासाठी तयार नव्हते, पण माझ्या भावाने त्यांच्यावर खूप दबाव टाकल्यानंतर ते लग्नासाठी तयार झाले. शेवटी माझं लग्न शिरीषसोबत ठरलं. माझ्या लग्नाला 20 दिवस बाकी होते. माझे आईवडील मला म्हणाले की आता तू लग्न करून त्या घरी जाणार आहेस. तिथे सर्व तुझ्या दीदीच्या आठवणी असतील. त्यामुळे तू लग्न होण्यापूर्वी तुझ्या सासरी जाऊन शीतलचं सगळं सामान इकडे घेऊन ठेव. म्हणून मी दीदीच्या घरी गेले. त्यावेळी शिरीष काही कामानिमित्त बाहेर गेलेला होता. घरी शिरीषची आई एकट्याच होत्या.
त्यांनी दीदीचं सामान मला नेण्याची परवानगी दिली. म्हणून मी दीदीच्या रूममध्ये जाऊन तिचं कपाट उघडून लागले. तर त्या कपाटात मला दीदीची एक पर्सनल डायरी मिळाली, जी दीदीने स्वतः लिहिलेली होती. मी ती डायरी आणि बाकीचं सामान घेऊन घरी आले. घरी आल्यानंतर मी ती डायरी वाचू लागले. तर ते सर्व वाचून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. शिरीष आणि त्याच्या आईचं घाणेरडं कृत्य वाचून मला आश्चर्याचा धक्का बसला. मी विचार देखील केला नव्हता की ही माणसं पैशासाठी एवढं घाणेरडं कृत्य करू शकतात. दीदीची डायरी वाचून मला माहीत झालं की शिरीषच्या घरात सेक्स रॅकेट चालू होतं. शिरीषची आई देखील त्याला या धंद्यात साथ देत होती. या लोकांनी माझ्या दीदीला देखील पैशाच्या या धंद्यात जबरदस्ती सामील केलं होतं. ती नकार देत होती, परंतु ते दोघे माझ्या दीदीवर अत्याचार करत होते. तेव्हा मला जाणवलं की शिरीषने त्याच्या पहिल्या बायकोसोबत पण असंच घाणेरडं कृत्य केलं असणार, म्हणूनच ती पळून गेली होती. माझी दीदी एक गरीब गायसारखी होती. ती या लोकांना पैसे कमावून देत होती. जेव्हा ती प्रेग्नेंट होत तेव्हा हे लोक मिळून तिचा जबरदस्ती गर्भपात करत. चौथ्या बाळाला मारण्याच्या प्रयत्नात यांनी दीदीला जबरदस्ती गर्भपात होण्याचं विषारी औषध दिल्यामुळे तिचा मृत्यू झाला. आणि या रॅकेटमध्ये काही मोठ्या लोकांचा देखील हात होता. डायरीचं एक एक पान दीदीवर झालेला अत्याचार व्यक्त करत होतं. तिने लिहिलेल्या प्रत्येक शब्दात तिच्या यातना लपलेल्या होत्या. याची जाणीव होऊन मी रडू लागले. रात्रभर मला झोप आली नाही. मला शिरीषचा बदला घ्यायचा होता. आता मी ठरवलं होतं की या लोकांचा त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा झालीच पाहिजे. जर दीदीची ही डायरी माझ्या हाती लागली नसती तर माझीही तीच अवस्था झाली असती जी माझ्या दीदीची झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मी महिला आयोगाच्या ऑफिसला गेले. दीक्षा मॅडमला भेटून मी शिरीष आणि त्यांच्या आईच सर्व काळे कारनामे सांगितले आणि पुरावा म्हणून मी दीदीची डायरी त्यांच्यासमोर ठेवली. डायरीचे काही पाने वाचल्यानंतर दीक्षा मॅडमला देखील धक्का बसला. संध्याकाळ होईपर्यंत शिरीष आणि त्याच्या आईच्या घरी छापा पडला होता. काही महिला शिरीष विरुद्ध साक्ष द्यायला तयार झाल्या होत्या. दीक्षा मॅडममुळे माझ्या दीदीच्या गुन्ह्याची FIR दाखल झाली होती, ज्यात मुख्य गुन्हेगार शिरीष आणि त्याच्या आईला ठरवण्यात आलं. दुसऱ्या दिवशी मी दीक्षा मॅडमसोबत त्यांच्या केबिनमध्ये बसले होते. मी त्यांना म्हणाले, तुमच्यामुळे हे सर्व शक्य झालं, नाहीतर मी कधीच माझ्या बहिणीला न्याय देऊ शकले नसते. माझं बोलणं ऐकून दीक्षा मॅडम थोड्या हसल्या आणि म्हणाल्या, मी तर फक्त माझं कर्तव्य केलं आहे. खरं तर मी तुला धन्यवाद म्हटलं पाहिजे, कारण तुझ्यामुळे माझा बदला पूर्ण झाला. हे ऐकून मी दीक्षा मॅडमकडे आश्चर्याने बघू लागले आणि त्यांना म्हणाले, मला समजलं नाही. त्यावर दीक्षा मॅडम म्हणाल्या, शिरीष माझा नवरा होता. मी शिकलेली असूनही शिरीषच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकले. आमच्या दोघांचं लव्ह मॅरेज होतं. लग्नानंतर काही दिवसातच मला जाणवलं की शिरीष आणि त्याच्या आईच्या चक्रव्यूहात फसले आहे. शिरीष आणि त्याची आई मला वेश्यावृत्तीसाठी प्रवृत्त करत होते. एक दिवस मी हिम्मत केली आणि तिथून पळून आले. मी शिकलेली होती, त्यामुळे जीवनाच्या संघर्षात माग हटली नाही आणि महिला आयोगात आले, कारण अशाच अत्याचारी महिलांना मला न्याय मिळवून द्यायचा होता. शिरीषला मला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा द्यायची होती, पण माझ्याकडे काहीच पुरावा नव्हता. जेव्हा तुझ्या बहिणीची डायरी वाचली तेव्हाच मला कळलं की आता शिरीषच्या पापाचा घडा भरला आहे. शेवटी शिरीष आणि त्याची आई या दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा झाली आणि मला दीक्षा मॅडमसारखी बहीण मिळाली. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि अशा छान छान स्टोरी पाहण्यासाठी आपल्या माय मराठी स्टोरीज या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.